नमस्कार, मी हर्षल. आपल्या हर्षलचे चॅनल करून स्वागत आहे. आज माझी आजी दही पिठलं बनवते, ते तुम्ही बघा. नमस्कार, मी आज बनवणार आहे दही पिठलं. कसं बनवायचं तुम्हाला दही पिठलं बनवण्यासाठी साहित्य हे बेसन, पाऊण वाटी बेसन आहे हे बघा. त्याच्यासाठी हे दही तेवढंच. हे दह्यात आपण हे भिजवून घ्यायचं आधी. हे बघा, थोडं थोडं ओतून आपण हे भिजवून घ्यायचं बेसन. काय नवीन नाही, पारंपरिक पद्धत आहे, पण निरनिराळी असते पद्धत बनवणाऱ्यांची. हे बघा, हे झालं बघा. हे थोडा वेळ ढाकून ठेवूया आणि फोडणीचं साहित्य बघूया. हे बघा, पिठल्यासाठी साहित्य. ह्या कढीपत्त्याची 5-7 पानं घेतलेत, एक टमाटा घेतला आहे कापून, एक कांदा, 2 मिरची आणि ही कोथिंबीर आणि राई, जिरं आणि हळद आणि मीठ. आता आपण गॅस चालू करूया. हे बघा, भांडं तापलं आपलं. आता तेल टाकूया. 2 चमचे तेल. तेल तापू दे. तापलं काय बघूया. एक पान टाकून तापलं. आपला कढीपत्ता, कांदा, अरे कांदा, टमाटा, मस्त काय बाबू तुला हर्षल. हे मिरची, राय, मोहरी, हे जिरं एक. हे आपले फोडणी तयार होते. आपण हळद टाकूया थोडीशी हळद. फोडणी आपली तयार झाली. आता लाल. आता आपण दहीना बेसन भिजवलं आहे ना, ते ओतूया. हे बघा, थोडं पाणी टाकायचं आपण. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतायचं, जास्त नाही. आता आपण मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ. कारण मी जास्त नाही बनवलंय, 2-3 माणसासाठी बनवलंय.
तर आपण झाकण ठेवूया वरती. हे बघा आपलं पिठलं कळलं आता, छान झालं. आता आपण कोथिंबीर टाकूया. दोन मिनटं एकदा झाकण टाकूया. हे बघा आपलं दही पिठलं झालं, घट्ट झालं काय. बस आता मी गॅस बंद करून घेतो. बस हे बघा दही पिठलं आपलं तयार झाले. कसं बनवतात तर मी दाखवलंय, तुम्ही कमेंट करून सांगा. त्याच्यात काय चुकलं असलं तरी पण सांगा कमेंट करून. कसं झालं ते लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.